नमस्कार, गाझीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज पहा मसालेदार, कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल असा बांगडा फ्राय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गाझीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी मी इथे 1 किलो बांगडा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सगळे पावडर मसाले इथे वापरलेले आहेत, जसे काश्मीरी तिखा लाल, घरचा मसाला, हळदी पावडर, धने पावडर आणि मीठ ह्यांना मी मिक्स करून घेतला आहे। आणि कोटिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी तिखा लाल टाकलेला आहे आणि सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे। एक एक बांगडा घेऊन त्याला व्यवस्थितपणे आतून बाहेरून कोटिंग करून घ्या। सगळ्या बांगड्यांना व्यवस्थित कोटिंग करून झाल्यानंतर एक 10 मिनिटं तसंच ठेवा आणि गॅसवर एक फ्राईंग पॅन ठेवून थोडं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल जसं गरम झालं तर मी लो फ्लेमवरती हे पीसेस टाकलेले आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे सगळे फ्राय करून घेतलेले आहेत। एकदम सावकाश आणि व्यवस्थित वेळ देऊन फ्राय करा, घाई गडबड करू नका आणि हाय फ्लेमवर तर चुकून पण करू नका, किंवा त्यामुळे बांगडा जळतो आणि टेस्ट पण चांगली लागत नाही। तर लो टू मीडियम फ्लेमवरच शक्यतो बांगडे फ्राय करा। खूप छान बांगडा फ्राय होतो हा आणि डाळ भात ह्याच्याबरोबर किंवा सांबर राईस ह्याच्याबरोबर खूप छान बांगडा लागतो हा। तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि गाझीज किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। खूप छान आणि कुरकुरीत बांगडे झाले होते हे। तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा जरूर फ्राय करा, तुम्हाला खूप आवडतील असे फ्राय। आणि असे मी सगळे बांगडे फ्राय करून घेतलेत आणि माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।